आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सर्वप्रथम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आणि या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं ज्यांनी 6 दशकाहून अधिक काळ प्रतिनिधित्व केलं असे तुम्हा सर्वांचं दैवत या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आबासाहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या घेरडी गावामध्ये शेतकऱ्यांचा सूड मेळावा आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने मंचावर उपस्थित या माढा मतदारसंघाचे खासदार, आमच्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय धैर्यशील भैया, या राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बच्चू भाऊ, या भागाचं नेतृत्व आणि माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब आणि उपस्थित शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारजी गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा पक्ष आणि या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि या जगामधल्या सर्व जनतेला दररोज 2 वेळ ताटामध्ये अन्न पिकवणारा हा शेतकरी, शेतकऱ्याच्या माफक मागण्या या शासनाकडे असतात। त्यामध्ये वेळेवरती वीज, वेळेवरती पाणी आणि पिकाला किफायतशीर भाव। आज अशी परिस्थिती आहे, दररोज सकाळी 6:30-7 वाजता फोन येतो, या भागातलं डाळिंब गेल्यानंतर भैयासाहेब आपल्याला माहित आहे या राज्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा हा इथला दूध उत्पादक शेतकरी आहे। सकाळी मी वाढदिवसाला फोन करण्या अगोदर बळीराजाचा फोन येतात की आमची लाईट सकाळी 6 वाजता घालवली, 6:30 वाजता घालवलेली आहे। आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर 20-20, 30-30, 40-40 गायी आहेत आणि त्या गायींची धार काढण्यासाठी लागणारी मशीन आणि मशीनला लागणारी वीज हे सरकार आपल्याला देऊ शकत नाही। पूर्वी 3 फेजचं लोड शेडिंग असायचं, आज मागच्या 2-3 महिन्यापासून दुर्दैव आहे या भागातल्या शेतकऱ्यांचं की सिंगल फेजला सुद्धा शासनाने लोड शेडिंग चालू केलेली आहे। या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन 30-30 वर्ष पाणी परिषदा केल्या आणि आज या तालुक्यातलं आणि या भागातलं 70% क्षेत्र हे पाण्याखाली, ओढीताखाली आलेलं आहे। पण आज पाणी, हक्काचं पाणी मागताना आज आम्हाला प्रत्येक वेळी मागणी करावी लागते। निश्चितपणे सरकारने याची दखल घेणं गरजेचं आहे। शेतकरी शेतामध्ये पीक पिकवतात, आज मक्याचा भाव असेल, आज बाजरीचा भाव असेल, डाळिंबाचं पीक घेतल्यानंतर त्याला मिळणारा भाव असेल, हे शासनाने हमीभाव ठरवून दिलेले। पण आज या भागामध्ये बाजरी आणि मक्याचं पीक जास्तीत जास्त घेतलं जातं। फेडरेशन कडून त्या मक्याला या ठिकाणी खरेदी करण्यासाठी केंद्र देण्यात येत नाही। शासन काय सांगते, अधिकारी काय सांगतायत की ऑनलाईन मध्ये या मायबाप शेतकऱ्यांची त्या मक्याची पिकेची नोंदणी नाही,
माझा बळीराजा हा अजूनही ग्रामीण भागातला बळीराजा सुशिक्षित असला तरी त्याला मोबाईल चालवता येत नाही, पण शासनाने निदान संवेदनशील होऊन या बळीराजाची हाक ऐकणं गरजेचं आहे. या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर फेडरेशनने मक्याच्या खरेदीसाठी या भागामध्ये केंद्र देणं गरजेचं आहे. बाजरीची तीच परिस्थिती आहे. आज मागच्या 3-4 वर्षापासून या तालुक्यातलं डाळिंबाचं क्षेत्र अडचणीत आलं आणि डाळिंबाचं क्षेत्र अडचणीत आल्यानंतर दरवर्षी स्वर्गीय आबासाहेब विधान भवनामध्ये प्रश्न मांडून शेतकऱ्यांना डाळिंब बागायतदारांना अनुदान द्यायचे. मागच्या 5 वर्षामध्ये ते अनुदान मिळालेलं नाही. आज ही शेतकरी डाळिंब शेतकरी अडचणीत आहे. माझी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या शासनाला विनंती आहे की आज माझा या भागातला शेतकरी जो युरोपची बाजारपेठ काबीज करणारा हा कष्टकरी वर्ग आहे, त्याच्या डाळिंबाला आज भाव नाही. तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मागच्या 3-4 वर्षापासून डाळिंब अडचणीत आल्यानंतर इथला शेतकरी दूध उत्पादन करायला लागला. आज दुधाचे भाव स्थिर नाहीत. मागच्या काही वर्षांमध्ये दुधाचे भाव वाढले. इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून गायी विकत घेतल्या आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये दुधाचे भाव पडले. निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी सर्व सन्माननीय लोक पुढारी नेते मंडळी एकत्रित आलोत. एवढा मेळावा हा आक्रोश मोर्चा काढून आपल्याला चालणार नाही. इथल्या मायबाप जनतेला आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे कामगारांचे प्रश्न आहेत, दिव्यांगांचे प्रश्न आहेत, मेंढपाळांचे प्रश्न आहेत. माझ्या नंतरची सर्व नेते मंडळी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने बोलतील. निश्चितपणे बच्चूभाऊ आणि जानकर साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण अशाच पद्धतीने या राज्याचं नेतृत्व करावं एवढीच या तालुक्याच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.